प्रश्न नाही. त्यामुळं जेवढा वेळ मी बोलेल, माझाही घसा खराब आहे त्यामुळे मी काही जास्त बोलेल असं वाटत नाही, परंतु जितका वेळ बोलेल तितकं तुम्ही शांत ऐकावं. कारण सरांनी सांगितलं की आमची मुलं उलटं बोलत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत, परंतु मला जो विषय दिलेला आहे तो विषय काय आहे की सामाजिक चळवळींचे बदलते आयाम, म्हणजे स्वरूप कसं बदललेलं आहे अशा पद्धतीचा विषय आहे. मी कोणतीही औपचारिकता न बाळगता सरळ विषयाला सुरुवात करतो, कारण वेळ भरपूर गेलेला आहे आणि आपण ते औपचारिकता दररोज असतेच आपली. तर सामाजिक सुधारणा चळवळीची बदलते आयाम. मी स्वतः विविध सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक चळवळीमधली एक चळवळ म्हणजे विद्यार्थी चळवळ, आणि विद्यार्थी चळवळीमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. चळवळींना मी जवळून पाहिलं आहे आणि चळवळीमध्ये बरंच आयुष्य दिलेलं आहे. तुम्ही विद्यार्थी असून तुमच्या प्रश्नावरती जितकं बोलत नाही, तुमचे प्रश्न तुम्हाला माहीत नाही, तितके मी आता टीचिंग फील्ड बदललं असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती बोलत असतो, लिहित असतो. त्यामुळं मला वाटतं की मला त्याची मुद्दामूनच जाणीवपूर्वकच हा विषय दिलेला असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी अभिवादन करतो संस्थेचे संकल्पक संस्थापक डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, त्याचबरोबर रामराव महाराज आणि ज्यांच्या नावे संस्था आहे स्वामी विवेकानंद, आणि त्याचबरोबर आज ज्या खऱ्या अर्थाने समाज सुधारकाची जयंती आहे ते म्हणजे संत गाडगे बाबा. या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि सुरुवात करतो की सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की चळवळ म्हणजे काय भाऊ, चळवळ नेमकी काय आहे. तर चळवळ म्हणजे काय, तर एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी लोकांशी संघटित होणे. एखादा प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं निराकरण करायचं आपल्याला, आणि ते निराकरण करण्यासाठी लोक जेव्हा संघटित होतात त्यासाठी कृती करतात, आणि त्याच कृतीला काय म्हणतो आपण, चळवळ असं म्हणतो. ती चळवळ कशासाठी असते, सार्वजनिक हितासाठी असते, व्यक्तिगत हितासाठी चळवळ नसते. ज्या वेळेला चळवळीमध्ये व्यक्तिवाद येतो त्यावेळेला ती चळवळ संपलेली असते. आपण आज बघतो की देशामध्ये मी बरेच उदाहरण तुम्हाला देईल आता जाता ज्या चळवळीमध्ये धर्मामध्ये आपण बोलणारच आहोत, तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगणारच आहे. परंतु चळवळीमध्ये एक संघटना असते, चळवळीमधून नेतृत्व निर्माण होऊ शकतं, चळवळीमध्ये नेता लागतोच, तर नेता नसेल तर चळवळ पुढं जाऊ शकत नाही. चळवळ काय आहे, सामुदायिक कृती आहे. सर्वांनी एकत्र मिळून एखादा प्रश्न सोडवणं, म्हणजे की गजानन माधव मुक्तिबोध नावाचे कवी म्हणतात, मुक्ती कभी अकेले नहीं मिलती, वो है तो सबके साथ में है. म्हणजे एखादा प्रश्न कधी एकट्याने सोडवलेले सुटत नाही, प्रश्न सर्वांचा आहे. तर सर्वांनी बरोबर जर तो प्रश्नावरती आवाज उठवला तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, मुक्ती मिळेल, असं मुक्तिबोध म्हणतात. मग त्यासाठी सामुदायिक कृती करणं गरजेचं आहे चळवळीमध्ये. त्यानंतर चळवळीमध्ये काय केलं जातं, असंस्थिकृत मार्गाचा अवलंब केला जातो. कधी संस्थीकृत मार्गाचा म्हणजे काय, तर संस्थीकृत मार्ग म्हणजे काय की आपण निवेदनं देतो, पत्रकं देतो आणि आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. असंस्थीकृत मार्ग म्हणजे काय, तर मोर्चा काढणे, टायर जाळणे, रस्ता रोको करणे यासारखे जे प्रकार असतात या प्रकारांना असंस्थीकृत प्रकार असं म्हटलं जातं. कारण ज्या वेळेला देशाच्या सर्वोच्च स्थानी बसणारं जे सरकार आहे, व्यवस्था आहे, जर तुमचा आवाज ऐकत नसेल तर तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चे, आंदोलनं, रास्ता रोको यासारख्या गोष्टी कराव्या लागतात. लोकांच्या भावना किती तीव्र आहे हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीची असंस्थीकृत सुद्धा काही कृती कराव्या लागतात. तर मला सर्वात महत्त्वाचं वाटतं की चळवळीच्या पाठीमागं विचारधारा महत्त्वाची आहे. जर विचारच नसतील तर चळवळ पुढे जाऊ शकत नाही. भगतसिंग म्हणतात की बम और पिस्तौल से क्रांति नहीं लाती, क्रांति की तलवार तो विचारों के शान पर तेज होती है. बम और पिस्तौल से क्रांति नहीं लाती, क्रांति की तलवार तो विचारों के शान पर तेज होती है. म्हणजेच काय म्हणायचं भगतसिंगांना, परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून
आणि परिवर्तन हे पिस्तूल बम किंवा मारामारीने होत नाही, तर चळवळीच्या पाठीमागं, परिवर्तनाच्या पाठीमागं एक विचार असणं गरजेचं आहे. आणि तो विचार जर असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि जसं भगतसिंग म्हणतात, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा विचार होता. महात्मा गांधींचा विचार वेगळा होता, अहिंसावादी विचार आणि क्रांतिकारकांचा विचार, जहालमतवादी क्रांतिकारकांचा विचार वेगळा होता. परंतु विचार होता आणि त्या विचाराबरोबर ते लोक जोडले गेले. आणि आपण बघतोय की स्वातंत्र्य लढ्यामध्ये मधून आपल्याला काय मिळालेलं आहे, 150 वर्षाची जी जुलमी राजवट आहे त्याला आपण उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे विचार फार महत्त्वाचे असतात कोणतीही चळवळ पुढं घेऊन जाण्यासाठी. त्याचबरोबर ते विचारांना आपण कधीच काय करू शकत नाही, बंद करू शकत नाही, कोणत्या जेलमध्ये टाकू शकत नाही. महात्मा गांधी म्हणतात की आप मुझे जंजीरों में कैद कर सकते हैं, आप मुझे जंजीरों में कैद कर सकते हैं, लेकिन मेरे विचारों को नहीं. तुम्ही मला कैद करू शकता, परंतु माझ्या विचार करण्याची जी पद्धत आहे, माझे स्वतंत्र विचार करण्याचा जो अधिकार आहे, त्याला तुम्ही कधीच कैद करू शकत नाही, असं गांधी इंग्रजांच्या काळामध्ये बोलले होते. परंतु आपण काय आता आपला विषय काय आहे, बदलते आहे. आज आपण बघतो की आपण जे बोलणारे आहेत, विचार करणारे लोक आहेत, त्यांचा विचार थांबवण्यासाठी आज त्या लोकांना शिकवलं जात आहे. गांधींना इंग्रजांनी मारलं नाही, गांधींना इंग्रजांपासून धोका वाटला नाही. गांधींनी असहकार आंदोलन केलं, बरेच आंदोलन केले. आणि गांधी म्हणतात की आप मुझे जंजीरों में कैद कर सकते हैं, लेकिन मेरे विचारों को नहीं. परंतु आज आपण बघतो की बरेच विचारवंत असतील, दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, यासारख्या विचारवंतांना मारण्याचं काम, मारून विचार संपवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. परंतु विचार हे मरत नसतात. म्हणून कोणत्याही चळवळीच्या पाठीमागं, ती सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, तर कोणत्याही चळवळीच्या पाठीमागं विचार असणं, परिपक्व विचार असणं गरजेचं आहे. तर पाश नावाचे कवी सुद्धा म्हणतात की मेरे लिए आपकी जेल हो सकती है, माझ्यासाठी तुमची जेल असू शकते, परंतु माझ्या कवितेसाठी तुमची जेल कदापि असू शकत नाही. कारण कविता हे आपली भावना, आपले विचार अभिव्यक्त करण्याचं माध्यम आहे. बरोबर, आता कवी संमेलन आहे, बरेच कवी आपल्या भावना तुमच्या समोर ते व्यक्त करतील, दुसऱ्यावरती घालून. समजते, कवितेमध्ये प्रतिकात्मकता असते. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक अनुभूती सुद्धा सार्वजनिक सर्वांची अनुभूती असू शकते. मग कवी काय करतो की आपले जे विचार आहेत, आपली जी भावना आहे, ती भावना प्रतिकात्मक रूपामध्ये काय करतो, अभिव्यक्त करत असतो. म्हणून भाषा म्हणतात मेरे लिए आपकी जेल हो सकती है, मेरी कविता के लिए नहीं. तर मित्रांनो, तर चळवळीमध्ये काय असतात, आंदोलन, मोर्चा, आपल्या मागण्या मांडायच्या समोरती आणि त्या मंजूर करून घ्यायच्या. काहीतरी परिवर्तन पाहिजे. उदाहरणार्थ तुमचा दररोज घरगुती प्रश्न आहे, कचऱ्याची गाडी व्यवस्थित येत नाही दररोज आणि कचरा उचलत नाही, तुम्हाला जाऊन तिथं कचरा द्यावा लागतो. त्यासाठी तुम्ही संस्थीकृत मार्गाचा अवलंब म्हणजे काय करणार, पहिल्यांदा निवेदन देणार नगर परिषदेला. निवेदन दिल्यानंतर नगर परिषदेने कारवाई केली तर तुमचा प्रश्न तिथंच मिटतो. जर नगर परिषदेने त्याची दखल जर घेतली नाही तर तुम्ही काय करणार, असंस्थीकृत मार्गाचा अवलंब म्हणजे काय करणार, मोर्चा करणार, काय करणार, रास्ता रोको करणार. रास्ता रोको केल्यानंतर पहिल्यांदा पोलीस प्रशासन नंतर त्या संबंधित विभागाला कळवलं जातं की तुमच्या विरोधात हा रास्ता रोको आहे आणि तो प्रश्न तुम्ही मिटवला पाहिजे. त्या प्रश्नाविषयी त्यांना, नागरिकांना लेखी आश्वासन दिलं पाहिजे, तरच ते नागरिक मागे घेतील. तर मग परिवर्तन होण्यासाठी आंदोलन, मोर्चे हे करावे लागतात. काही असंस्कृत मार्ग सुद्धा अवलंबावे लागतात. बऱ्याच वेळेला जाळपोळी केली जाते आणि या जाळपोळीमध्ये, दगडफेकीमध्ये सर्वात नुकसान होणारी बाब म्हणजे आमची लालपरी. कोणी येतं आणि लालपरीवरती दगडफेक करतं. कारण या पाठीमागं जरी हा विधायक मार्ग जरी नसला तरी सरकारला जाग्यावर आणणं, सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी केलेलं एक कृत्य असतं. कारण सरकार जर मुखभैरव होऊन जर तुमच्या गोष्टीकडे पाहतच नसेल तर या प्रकारचे मार्ग सुद्धा चळवळीमध्ये काय केले जातात, अवलंबले जातात.
संघटनाचे त्या काळातले अध्यक्ष होते, ते म्हणतात की लोक कहते हैं आंदोलन प्रदर्शन और जुलूस से क्या होता है. आपल्याला प्रश्न पडतो की दररोज आंदोलन करतात. आम्ही विद्यापीठात असताना दररोज एक आंदोलन करायचो आणि दररोज मला एक पत्र मिळायचं पोलीस स्टेशन मधून, तुम्हाला कलम या कलमांतर्गत तुमच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. मग आम्ही टाकायचो. आज एक नवीन लव्ह लेटर मिळालं की आंदोलन करण्याची परवानगी किंवा आम्ही आंदोलन करणार आहे हे सांगायला गेल्यानंतर ते म्हणायचे 5 मिनिटं थांबा. त्यांचं पत्र टाईप करायचे की या आंदोलनामध्ये काय इकडं तिकडं काय गोष्टी झाल्या तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. मग हे आंदोलन केल्याने काय होतं तर प्रेमचंद म्हणतात लोग कहते हैं आंदोलन प्रदर्शन और जुलूस से क्या होता है, इससे ये सिद्ध होता है कि हम जीवित है, अटल है और मैदान से हटे नहीं है. आम्ही काय आहे, जिवंत माणसं आहोत. आम्ही माझ्या जगमध्ये एखाद्या मुलीवरती बालिकेवरती अत्याचार होत असताना मी डोळे झाकून बघू शकत नाही, डोळे झाकू शकत नाही. मी त्याकडे डोळसपणे बघून आवाज उठवेल. आणि हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. आणि हे जिवंतपणा आपल्याला कशातून दिसतो, आंदोलनातून दिसतो. आणि यासाठी आंदोलन आणि प्रदर्शन आणि या चळवळी काम करत असतात. परंतु आपण बघतो की काही लोक अशी पण असतात की काय घेणं देणं नाही, कुठं समाजामध्ये काही होते. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, एखाद्या मुलीवरती अन्याय झाला, बऱ्याच समस्या निर्माण झाल्या, प्यायला पाणी येत नाही, तरी पण यांना काय फरक पडत नाही. अशी लोक असतात. मग अशा लोकांच्या संदर्भामध्ये संदीप खरे नावाचे एक कवी आहेत मराठीचे, ते कवितेमध्ये म्हणतात मी म्हणजे अशी लोक कशी की मेल्यासारखी, माणूस असून माणूस असल्यासारखी नाहीत. त्यांच्यामध्ये माणूस पण जिवंत नाही अशी माणसं. आणि संदीप खरे म्हणतात मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही. मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. तुम्ही नोंदवलेला नाही. मला सांगितले सनके सरांनी की सर आमची मुलं फार आज्ञाधारक आहेत. बरोबर, आज्ञाधारक असावीत, परंतु आपले प्रश्न ज्या वेळेला असतात किंवा आपले हक्क असतील, आपल्याला एखादी सुविधा पाहिजे असेल तर तुम्ही आवाजसुद्धा उठवला पाहिजे. समजतंय का? मग कारण मी तुम्हाला का म्हणतो, कारण जगामधल्या सगळ्या ज्या क्रांत्या आहेत, जगामधली सर्व जे परिवर्तनं आहेत, ही परिवर्तनं विद्यार्थ्यांनी घडवलेली आहेत. फ्रेंच राज्यक्रांती असो, अमेरिकन राज्यक्रांती असो, आता आपण बघतो की बांगलादेशच्या पंतप्रधानच पळून आलेत भारतामध्ये. हे कशामुळे आले तर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यामुळे आलेले. आपण याविषयी पुढे बोलणारच आहोत. मग संदीप खरे अशा लोकांना काय म्हणतात, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. भोवताली संघर्ष झाले, संघर्ष म्हणजे युद्ध, संघर्ष सुरू आहे. भोवताली संघर्ष झाले, तो इस्पारून बघताना मी दगड होऊन थिजलो. रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायला देखील मज कुणी उचलले नाही. नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे. पावसात हिरवा झालो, थंडीत झडली पाने. पावसात हिरवा झालो, थंडीत झडली पाने. पण पोटातून कुठलीही खजान्याची ढोली नाही. धुतलेला सातीव सदरा, तुटलेली एकच गुंडी. टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी. मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो. मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही. म्हणजे मी इतका थंड आहे. समजते? मी देवालाही भ्यालो. आपण बघणार आहे पुढती की सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये संत महात्म्यांचं कार्य काय आहे. संत चोखामेळा काय म्हणतात, देवालाही बोलतात, सुनावतात संत चोखामेळा. तर मी देवालाही भ्यालो, मी भटजींना भ्यालो, मी साधा माझ्या मनामध्ये सुद्धा दंगा केला नाही. म्हणजे आपण इतके काही आपल्याला काहीच फरक पडत नाही. काही उद्या देशामध्ये
किंवा समाजामध्ये काही होऊ दे, आपल्या कॉलेजमध्ये जरी काही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही, कारण आपल्या संवेदना बोथट झालेल्या आहेत, आपल्या संवेदना मेलेल्या आहेत. पाठीमागं मॅच बघणारी मुलं, जायचं असेल तर बाहेर जावा. माझंही लक्ष, मलाही फार आवडते क्रिकेट, समजते. ऐकायचं असेल तर मोबाईल बंद ठेवा, नाहीतर बाहेर बसा बघत. जेवढे आहेत, जेवढे ऐकतील तेवढे दर्दी राहू द्या, गर्दीचं काय काम नाही. ठीक आहे. तर चळवळीमध्ये कशी माणसे लागतात, जे तुम्हाला चळवळीवरती डायरेक्ट जाण्याच्या अगोदर चळवळीमध्ये कशी माणसं काम करतात याविषयी बोलणं गरजेचं आहे. तर चळवळीमध्ये भगतसिंगासारखी, चळवळीमध्ये महात्मा गांधीसारखी स्वतःचा जीव हातात घेऊन काम करणारी माणसं, स्वतःचा संसाराची राख रांगोळी करून समाज परिवर्तनासाठी काम करणारी माणसं ही चळवळीमध्ये लागतात. आपण बघतो की आपला जीव हातात मुठीत घेऊन सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है कितना जोर बाजू एक कातिल में है, अशी घोषणा देत भगतसिंग फाशीच्या पंध्यावरती चढले. भगतसिंगांनाही सांगितलं त्या काळातील लोकांनी, भगतसिंग तू इंग्रज सरकारशी तडजोड कर आणि तू जगला तर देशासाठी उपयोग होईल. भगतसिंगांनी ते स्वीकारलं नाही. भगतसिंग काय म्हणतात की मेरे मर मिटने के बाद इस मिट्टी के लिए मर मिटने वालों का सैलाब आ जाएगा. म्हणजे मी जर मेलो, मी जर शहीद झालो तर माझी प्रेरणा घेऊन या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मरणाऱ्या लोकांचा एक प्रकारे लोंढा निर्माण होईल, ही भगतसिंगांची भावना आहे. आपण काय म्हणतो, शिवाजी महाराज जन्माला यावा, कुणाच्या घरात? शेजारच्या घरात. भगतसिंग जन्माला यावेत, कुणाच्या घरात? शेजारच्या घरात, सनकेसरांच्या घरात. आता 2 मुलं आहेत, एक शिवाजी महाराज झाला तरी काय हरकत नाही. म्हणजे आपण स्वतःला काय करतो, संकुचित ठेवतो, संकुचित विचार करतो आणि आपण प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं मागं सरतो. आज पूर्वी काय होते, लोक वैचारिक बांधिलकी होती लोकांच्याकडे आणि विचारानुसार काम केलं जात होतं. आणि चळवळीमध्ये तीच गोष्ट महत्त्वाची आहे. मी वारंवार सांगतो की विचार आपले प्रगल्भ असणे, ठाम असणे गरजेचं आहे. परंतु आज काय बघतोय आपण, जसं वारं येतं तसं विचार बदलायला लागलेत लोकांचे. सरकार जर एखाद्या विचाराचं आलं तर त्याच वेळेला या विचाराची लोक टुणूक बेडकासारखे तिकडे उडी मारून जातात आणि इकडचं सरकार आलं की इकडची लोक इकडे येऊन उडी मारतात. मग अशा या गोंधळलेल्या लोकांच्याकडून कधीच परिवर्तन होत नाही, कधीच चळवळ निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळं यांची जी विचारधारा आहे यावरती बोलताना मला असं म्हणावं वाटतं की एक कवी म्हणतात, आता कुठे तिरंगा लक्षात राहतो, आता कुठे तिरंगा लक्षात राहतो, मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो, साऱ्या विचारधारा केल्यात पाठमी, साऱ्या विचारधारा केल्यात पाठमी, मी सोयीनुसार साऱ्या पक्षात राहतो, मी सोयीनुसार साऱ्या पक्षात राहतो. आजची परिस्थिती, सामाजिक चळवळीची परिस्थिती आता अशी आहे. त्यामुळं विचार असणं, वैचारिक प्रगल्भता असणं चळवळीसाठी महत्त्वाचं आहे. काय वाटतं, कशी माणसं पाहिजे? सुरेश भट म्हणतात की कोणतंही परवाच्या विरोधात जाणारी, लोकांच्या नजरेत वाटेल की काय आडगा आहे, वेडी माणसं इतिहास घडवतात, शहाण्या माणसांनी कधी इतिहास घडवलेला नाही. आणि त्यामुळं भटांचा एक शेर आहे, सुरेश भट म्हणतात, पटले ना जगाशी माझे, पटले ना जगाशी माझे, साऱ्यांना नडलो आहे, पटले ना जगाशी माझे, साऱ्यांना नडलो आहे, मजलाच अचंबा वाटे मी कसा घडलो आहे, मजलाच अचंबा वाटे मी कसा घडलो आहे. तर अशी माणसंच परिवर्तन करू शकतात, अशी माणसं चळवळीमध्ये जाऊ शकतात. नाहीतर घाबरणारी माणसं चळवळीमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांनी आपलं घर, परिवार आणि आपलं दररोजचं जगणं ह्याच गोष्टी केल्या तरी फार मोठी चळवळ होईल. कुणाच्या चळवळ करता येत नाही तर कुणाच्या मध्ये वळवळ तर करू नये, ही एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. कारण चळवळीमध्ये सर्व काही झोकून द्यावं लागतं. कारण मी सुद्धा विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जेल सुद्धा भोगलेली आहे. पुलिस की मार कैसी होती है ये भी देखा है हमने.
हां, विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना कसं उचलून नेलं जातंय हेही बघितलेलं आहे आम्ही. त्यामुळं चळवळीमध्ये असे विचार अपरिपक्व असणारे, घाबरट भित्रे लोक चालत नाहीत. बोलतोय स्वानुभवाचं बोलतोय, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. नाहीतर बरेच लोक असतात की क्रियेविना वाचा तर व्यर्थ आहे असं म्हणतात संत बघा, की काय करायचं नाही पण तू असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे परिवर्तन झालं पाहिजे, ते परिवर्तन झालं पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला चळवळ एखादं आंदोलन होतं त्यावेळेला हा घरात झोपलेला असतो. म्हणून चळवळीमध्ये खमकीच लोक टिकतात. जसं की कबीर म्हणतात, कबीराने म्हटलं एका ठिकाणी की कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हाथ, कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपना चलो हमारे साथ. जो स्वतःच्या घराची राखरांगोळी करून येणार आहे त्यानेच आमच्याबरोबर यायचं. समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये तेच येऊ शकतात आणि तेच टिकू शकतात, बाकीची लोक टिकू शकत नाहीत. त्यासाठी चळवळीमध्ये विचार तर महत्त्वाचे आहेत, परंतु समर्पण आणि त्याग सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. धाडस पाहिजे, नैतिकता ही चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाकडे असायलाच हवी. मी स्त्रीवादावरती बोलतोय आणि घरामध्ये मी माझ्या बायकोला दररोज मारझोड करतोय. मग तुम्ही कोणतरी एका दिवशी खिडकीतून बघताय, अरे म्हणणार हे काय बोलायला लागलंय, हां हे स्त्रीवादावरती काय बोलतंय म्हणणार, हे घरामध्ये तर मॅडमना दररोज मारतंय, दररोज शिव्या घालतंय. त्यामुळं नैतिकता, विचार, समर्पण, ह्या गोष्टी चळवळीमध्ये महत्त्वाच्या आहेत. कारण चळवळीतील लोक तुमच्यासारखी चळवळीच्या बाहेरची काटावर बसलेली जी लोक आहेत त्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतात. आणि ते लोक काय म्हणतात, त्याच्यासाठी चेहरा कसा पाहिजे, निष्कलंक, आदर्श, नैतिक चेहरा पाहिजे, त्याच्या पाठीमागं विचार पाहिजे, तरच लोक येतात. सांगा की ज्या काळामध्ये स्त्रीला चूल आणि मूल इथंपर्यंत सीमित होतं. आपण बघतोय की स्वातंत्र्यानंतर संविधान आलं आणि संविधान आल्यानंतर आपल्याला स्त्रींना अधिकार मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठे उपकार आहेत आपल्यावरती. आणि त्यानंतर स्त्री शिकू लागली, परंतु त्या अगोदर सुद्धा महात्मा गांधी सारख्या एका राष्ट्रपुरुषांनी स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उतरवलं. का स्त्रियांनी ऐकलं महात्मा गांधींचं? कारण महात्मा गांधींच्या बरोबर एक आदर्श होता, एक विचारधारा होती, एक नैतिकता होती. आणि ती नैतिकता असल्यामुळंच महात्मा गांधींच्या बरोबर हे सर्व लोक जोडले गेलेले होते. तर हे आपण चळवळीमध्ये काय गरजेचं आहे याविषयी बोललो, म्हणजे की प्रस्तावना झाली की चळवळ म्हणजे काय, चळवळीमध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सन्नके सरांनी तसं मला सांगितलं अगोदर, लवकर उरका, परंतु विषय असा दिला आहे की 3 दिवस जरी मला बोलायला दिलं, म्हणजे त्यामधले जे मी सब टॉपिक्स तयार केलेत, मुद्दे काढलेत, तर फक्त मी विद्यार्थी चळवळीवरती बोलायला लागलो तरी मला 1-2 तास लागतील. कारण मी स्वतः त्याचा भोगता आहे, अनुभव घेतलेला आहे, जेलपर्यंत गेलेलो आहे, दिल्लीतल्या संसदेला घेराव घातलेला आहे. त्यामुळं ते काय अनुभव असतील, काय कशा पद्धतीने आंदोलनं केली जातात याविषयी बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतोय. परंतु वेळेची जी मर्यादा आहे त्यानुसार आपण थोडंसं, कसं असतं MPSCमध्ये UPSCमध्ये की एकच प्रश्न 5 मार्काला विचारला जातो, दुसरा प्रश्न तोच प्रश्न कधी 15 मार्काला 20 मार्काला विचारला जातो. मग आता 20 मार्काचा प्रश्न मला 5 मार्कासाठी सोडवायचा आहे. त्या अनुषंगाने मी थोडंसं फास्ट घेईन आणि जर तुम्हाला आवडलं तर परत कधीतरी आपण कॉलेजमध्ये आहे मुक्तपीठामध्ये आपण चर्चा करूया मुक्तपणे, ठीक आहे. तर सर्वप्रथम मी संत साहित्यातील जी सामाजिक चळवळ आहे याविषयी बोलणार आहे, की कारण आपल्या चळवळींचं मूळच काय आहे की संत साहित्य आहे. तर आपण म्हणतो की सर्वप्रथम मला बोलायचं आहे की
महात्मा बसवेश्वरांवरती, कारण इथं महात्मा बसवेश्वरांना मानणारा वर्ग ह्या जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. महात्मा बसवेश्वरांची विचारधारा काय होती, महात्मा बसवेश्वरांनी कोणते विचार घेऊन महात्मा बसवेश्वर पुढे गेले होते आणि ते विचार आजच्या काळामध्ये त्यांचे अनुयायी बरोबर घेऊन जातात का, हा प्रश्न सर्वप्रथम माझ्यासमोर ते आहे. कारण चळवळीचे बदललेले आयाम आहेत, चळवळ बदलले. महात्मा बसवेश्वर म्हणजे मी ज्या तालुक्यातला आहे त्या तालुक्यातले मुख्यमंत्री होते, मंगळवेढ्याचे मुख्यमंत्री म्हणून काम महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि आमच्या तालुक्यामध्येच त्यांनी समाज परिवर्तनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. तर महात्मा बसवेश्वरांनी काय केलं, सर्वप्रथम ब्राह्मण कुळामध्ये जन्म आहे, सर्वप्रथम काय केली, जानवे काढली, आपल्या अंगातली ब्राह्मणत्व आपल्या अंगातलं काढलं. आपण एखादा आपला शर्ट जरी विसरला, आपले एखादी पेन विसरली तरी आपण बेचैन होतो, परंतु ज्या जातीमध्ये जन्माला आलेलं आहे त्या जातीमध्ये जे अस्तित्व आहे, अस्मिता आहे, ती जाणवं काढून समाज परिवर्तनाचं काम महात्मा बसवेश्वरांनी सर्वप्रथम केलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांनी समतेची चळवळ मंगळवेढा आणि या भागामध्ये सर्वप्रथम सुरू केली. त्यांनी वेद आणि शास्त्रांना गुलामीचं प्रतीक मानलं होतं. जो आपला भारतीय समाज आहे, महाराष्ट्रातला समाज आहे, तो कशामुळे गुलाम आहे, वेद आणि शास्त्राच्या माध्यमातून त्यांना गुलाम बनवलेला आहे. तर कसं आहे, पुढे अजून संत बरेच बोलणार आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की बऱ्याच संतांनी त्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांनी सर्वप्रथम वेदावरती काय केलेलं आहे, तलवार चालवण्याचं काम केलेलं, वेदांना उद्ध्वस्त करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. महात्मा बसवेश्वर म्हणतात, मी चालवीन तलवार वेदावर, मी चालवीन तलवार वेदावर, घालीन बेडी धर्मशास्त्रांना, चाबूक मारीन तर्काच्या पाठीवर, कापून टाकीन नाक मी आगमाचे, मी आहे लाडका पुत्र चन्नम्मा मोचीचा. मोची म्हणजे काय, स्वतःला त्यांनी काय घेतलं की शूद्राती शूद्र समाजामध्ये स्वतःची गणना करून घेतली. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः श्रेष्ठत्व स्वतःजवळती ठेवता आणि परिवर्तन करण्यासाठी समानतेच्या गोष्टी समानतेच्या बाता मारता, त्यावेळेला कोणतंही परिवर्तन होत नाही. लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस आमच्यातलाच आहे, आमचाच आहे, असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेस लोक तुमचं ऐकणार असतात, ऐकतात, नाहीतर लोक ऐकत नाहीत. तर महात्मा बसवेश्वरांनी सर्वप्रथम जी सनातन धर्म व्यवस्था आहे आणि ती जुलमी सनातन धर्म व्यवस्था, ज्यामध्ये स्त्रियांना बोलण्याचा, लिहिण्याचा, शिक्षणाचा कोणताही अधिकार नाही, शूद्रांना कोणताही अधिकार नाही, अशा या व्यवस्थेच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणारे जर महापुरुष कोण असतील, संत कोण असतील, तर बसवण्णा महात्मा बसवेश्वर आहेत. आणि आपण बघतोय की बसवेश्वरांचे विचार कुणी करते आणि बसवेश्वरांचे अनुयायी आज कुठं चाललेले आहेत, हे मी खूप जबाबदारीने बोलतोय की कुठंही बोलेल मी की बसवेश्वरांची विचारधारा नेमकी काय आहे आणि बसवेश्वरांचे अनुयायी कोणत्या विचाराकडे चाललेले आहेत, हे या गोष्टीचं आत्मचिंतन करण्याची आज गरज आहे. कारण चळवळीचे बदललेले आयाम आहेत. आपण आता काय झालेलं आहे, संधी साधू झालेलो आहे. म्हणूनच मी सांगितलं की ती कविता ऐकवली तुम्हाला, आता तिरंगा कुठे लक्षात राहतो, मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो, साऱ्या विचारधारा केल्यात पाटणी, मी सोयीनुसार साऱ्या पक्षात राहतो. आपण आता चळवळ कशी केले, सोयीनुसार. मी बसवेश्वरांच्या वरती बोलायचं म्हटलं तर याला काय अधिकार आहे, मी आंबेडकरांच्या वरती बोलायचं तर मला काय अधिकार आहे. कारण आपण काय केले, महापुरुष विभागून घेतले, जातीच्या कप्प्यामध्ये त्यांना अडकून ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे. हे चळवळीचं फार मोठं नुकसान आहे मित्रांनो, यामुळं चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर बसवेश्वरांच्या वरती सुद्धा बोलायला आपल्याला 1 तास 2 तास वेळ लागेल, परंतु जे मला महत्त्वाचं वाटलं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की संत तुकाराम महाराजांनी म्हटलं की समाजामध्ये जे सर्व काही चाललेलं आहे, अनागोंदी कारभार चाललेला आहे, समाजामध्ये जे विषमता आहे, लोकांचं जे दुःख आहे, त्याला बघून संत तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा तुका म्हणे. हे बुडते जन, हे लोक जे आहेत अज्ञानात बुडालेले आहेत,
आणि हे माझ्यासारख्या माणसाला माझ्या डोळ्याला देखवत नाही. आपण म्हणतो ना की अरे तिला इतकं मारलं, ती अशी रडत होती एखादी लहान मुलगी, तर मला माझ्याने पाहवत पण नव्हतं. देखवे ना डोळा म्हणूनही कळवळा तुका म्हणे. कळवळा हा कशासाठी आहे की तुम्ही अंधकाराकडती चाललाय, तुम्ही अधोगतीकडती चाललाय. आणि ही गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यासारख्या संत महात्म्याला पाहवत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी जे कालच व्याख्यान झालं आपले विनायक माळी सरांचं, त्यांनी सांगितलं की कसे बंधू बाबा सर्वसामान्य माणसांना लुटतात. आणि अशा या बंधू बाबांच्या संदर्भामध्ये आपल्या आम्हाला खास करून मुलींना, ज्या की गुरुवार धरतात, मंगळवार धरतात, अमावस्या धरतात, पौर्णिमा पकडतात, आणि पकडून काय मिळतं मला काही माहीत नाही, पण तो मिळत तर काही नाही, बरोबर. तरीही मग आपण त्यांच्या नादी लागतो आणि करणी झाली का म्हणतो हो करणी झाले, आणि आपण काय करतो 5 सोमवार कर, 10 सोमवार कर, गुरुवार कर, आणि आपण गुरुवार करतो. तर तुकाराम महाराज म्हणतात अशा ह्या बंधू बाबांसाठी ऐसे कैसे झाले बंधू कर्म करूनी म्हणते साधू, अंगाला उनिया राख डोळे झाकुनी करते पाप, दाऊनिया वैराग्याच्या कळा भोगी विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगो किती जळवत अशी सांगती. जळवून जाऊ द्या त्यांची सांगते. तुकाराम महाराज म्हणतात आपण बघतोय की राम रहीम बाबा असेल, काय केलं भोगी विषयांचा सोळा. आपण बघतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कारासारख्या घटना त्यांच्या आश्रमामध्ये झाल्यात. राम रहीम असेल, आसाराम बापू असेल, जेलमध्ये आहे, तरी पण आसाराम बापूचे फोटो आणि आदर्श मानणारी माणसं या जगमध्ये आहेत. तुम्ही स्वतः डोळसपणे जाऊन एकदा बघा, घरामध्ये जगमधला एक सर्वे करा की कोणकोणत्या बाबांचे फोटो लोकांच्या घरामध्ये आहेत. तर या अशा बंधू बाबांना उघडं पाडण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी त्यावेळी केलं. संत तुकाराम महाराजांनी हे कशाच्या माध्यमातून केलं? बोललं पाहिजे. गजानन माधव मुक्तिबोध सारखे कवी काय म्हणतात? अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने होंगे. अभिव्यक्तीचे धोके पत्करले तरच परिवर्तन होऊ शकतं, चळवळ निर्माण होऊ शकते. मग तुकाराम महाराजांनी काय केलं? अभिव्यक्ती शब्द निवडले आणि म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दच आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जनलोका. आणि हे बोलण्याचं धाडस आणि बोलायला लावण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं. ज्या काळामध्ये गुरु वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेमध्ये शूद्र, आपण बघतोय की मी फार जबाबदारीनं बोलतोय की महाराष्ट्रामध्ये पुढं बोलणारच आहे, मी पुढं बोलणारच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरांनी काय सांगितलं. त्यासाठी इतिहास वाचा, पुस्तकं वाचा, आणि तुम्हाला वाचायला लावण्यासाठी तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करण्यासाठीच मी काही संदर्भ देणार आहे. कारण ज्या काळामध्ये शूद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये, सवर्णमध्ये कोण नव्हतं. जितक्या जाती आहेत सवर्ण म्हणजे की कसं झालं, 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि शूद्राती शूद्र महादलित कोण आहे? स्त्री आहे, असं म्हटलं गेलं. स्त्री कोणतीही असो. मग अशा काळामध्ये संत तुकाराम महाराजांना गुरु होण्याचा अधिकार नाही, असं त्या काळातील धर्म जे प्रकांडक आहेत त्या लोकांनी सांगितलं. आणि तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा काय केली? इंद्रायणीत बुडवली. आपण बघतोय की मला या भूतलावरती की एकमेव असा माणूस वाटतो की संत तुकाराम महाराज जे कुठे गेले? वैकुंठ गमन झालं त्यांचं. कशावर बसून गेले? गरुड पक्षावरती गेले. तुकाराम महाराज खरंच गरुड पक्षावरती गेले का त्यांना मारलं गेलं? याचा शोध तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. याचा शोध घ्यायचा आहे तुम्ही. काय नेमकं झालं की एकच माणूस कसा काय गरुड पक्षावरती जातो? अनेक संत महात्मे होऊन गेले, अनेक साधक होऊन गेले, आणि अनेक साधक होत असताना फक्त संत तुकाराम महाराजच गरुड पक्षावरती बसून कसे गेले? हे आपल्याला प्रश्न पडायला पाहिजेत का नाही? प्रश्न विचारले पाहिजेत का नाही? काल माळी सरांनी ते सांगितलं, प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारले तर उत्तरं मिळतात. आणि संशोधनाचं महत्त्वाचं काम हेच आहे, प्रश्न विचारणं. संशोधनाचं मूळ सुद्धा प्रश्नामध्येच आहे. तर यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की देवाला सुद्धा प्रश्न विचारले जातात, गेले पाहिजे.
चोखामेळा आमच्या मंगळवेढ्यातले एक क्रांतिकारी परिवर्तनवादी संत. तसं मंगळवेढ्याला म्हटलं जातं की मंगळवेढा भूमी संतांची, आणि या संताच्या भूमीतले संत चोखामेळा यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं. वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेच्या काळामध्ये. आणि संत चोखामेळा म्हणतात, हीन याती माझी देवा कैसे घडे तुझी सेवा. माझी जाती कसली आहे? हीन आहे की वर्ण व्यवस्थेनुसार. मग कशी माझी म्हणजे की कशी घडे सेवा. मज दूर दूर हो म्हणती तुझ भेटू कमण्यावरती. माझी लागताची कर सिंतोड घेता ती करावे. म्हणजे जर माझा स्पर्श झाला तर अंगावरती शिंतोडं मारले जातात, शुद्धीकरण केलं जातं. आजकाल आपण बघतो की एखाद्या राजकीय पक्षाची सभा झाली किंवा एखाद्या विचाराचा कार्यक्रम झाला तर तिथं तो हॉल ते मंदिर कशाने धुवून घेतलं जातं? गोमूत्राने धुवून घेतलं जातं. म्हणजे काय केलं जातं? पवित्र केलं जातं. तर ही जातीभेद आहे, जातीप्रथा आहे, यावरती आवाज उठवण्याचं काम चोखामेळाने त्या काळामध्ये केलं. चोखामेळा देवाविरोधात सुद्धा बंड करतात. देवाला म्हणतात, असेच करणे होते तुला तरी का जन्म दिला मला. जर तुला असंच करायचं होतं आणि ही असमानतापूर्ण भेदाभेदाची जर संस्कृती निर्माण करायची होती तर मला का जन्म दिलास. अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याचं धाडस संतांच्या मध्ये होतं. म्हणून ते संत आहेत आणि ते समाज परिवर्तनासाठी ते महत्त्वाचं आहे. तर बरेच आहेत, चोखामेळावरती सुद्धा बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु आपल्याला पुढं जायचं आहे. त्यानंतर संत कबीर भारतीय साहित्यामधलं किंवा संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून भटकंती करून आणि कबीरांच्या जे दोहे आहेत, पद आहेत, त्यामध्ये प्रत्येक भाषेचे शब्द आहेत. कन्नड आहे, संस्कृत आहे, मराठी आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, सर्व भाषांचे शब्द आहेत. कारण कबीरांनी काय केलेलं आहे की कबीर म्हणतात, तू कहता कागज की लेखी मैं कहता आकीन की देखी. कबीरदासांनी कशावरती महत्त्व दिलं की डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीवरती महत्त्व दिलं. तू कहता कागज की लेखी मैं कहता आकीन की देखी. आणि डोळ्याने बघून परिवर्तन करण्याचं काम संत कबीरांनी केलं. आणि त्यामध्ये त्या काळामध्ये जे सामाजिक परिवर्तनामध्ये महत्त्वाचा जो हिस्सा आहे संत कबीराचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संत कबीर म्हणतात की आपण म्हणतो मंदिरामध्ये जाऊन देवाची पूजा अर्चना केली पाहिजे. आपण म्हणतो ना, नाही मला मंदिरात जायचं आहे. मग कबीर काय म्हणतात, ईश्वर हा काय आहे? अनुभूतीची गोष्ट आहे. ईश्वराचा अंश काय आहे? सृष्टीच्या निसर्गाच्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे. म्हणून कबीर म्हणतात, मोको कहा ढूंढे बंदे मैं तेरे पास में, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलास में. मी कुठं आहे? माणसामध्येच आहे. परमेश्वर कुठं आहे? माणसामध्येच आहे. हे समजावून सांगण्याचं काम संत कबीरांनी केलं. आपण बघतोय की जरा काही झालं की एकमेकांना धक्का मारतो, राग येतो. आपल्याला कधी प्रेम समजलंच नाही, आपण कधी ज्ञानी झालोच नाही. ज्या कबीर म्हणतात की पोती पड पड जग मुवा पंडित भयानक होई, ढाई आकर प्रेम का पडेसो पंडित होई. अनेक मोठमोठे कुराण ग्रंथ पोती वाचण्याने कोणी सुद्धा ज्ञानी आणि पंडित झालेला नाही. प्रेम नावाचं 2.5 अक्षर ज्याला समजलेलं आहे तोच माणूस खऱ्या अर्थानं काय आहे? पंडित आहे. आणि प्रेमावरतीच हे जग चालू आहे. प्रेम हे शाश्वत मूल्य आहे, मानवतेचं महत्त्वाचं मूल्य आहे. आणि ह्या मूल्याचं जागर करण्याचं काम संत कबीरांनी केलं. संत कबीर म्हणतात की आज आपल्याकडती वाद होतात की पाठीमागं तुम्ही पेपर वाचत असेल तर राज ठाकरेंनी एक मुद्दा उचलला होता की एवढं स्पीकर लावून आजान म्हणण्याची काय गरज आहे. ईश्वर काय आहे? अनुभूतीची गोष्ट आहे, कबीरांनी सांगितलं. आणि त्याच वेळी कबीर त्यावेळेला काय म्हणाले, काकड़ पातर जोरी के मस्जिद लियो बनाए, ता चढ़े मुल्ला बांग दे क्या भैरा हुआ खुदाय. एकीकडती त्यांनी मुस्लिम धर्मातल्या धर्मपंडितांना फटकारलं, दुसरीकडती त्यांनी काय केलं, हिंदू धर्मातले जे पुरोहित आहेत त्यांनाही त्यांनी फटकारण्याचं काम कबीराने केलं. कबीर म्हणतात की पातर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. जर दगड पुजल्याने ईश्वर मिळत असेल, परमेश्वराची प्राप्ती होत असेल, तर मी पूर्ण पर्वतच पूजेन.
तर कबीराने आपला डोळं उघडण्याचं काम विवेकवादी दृष्टिकोन म्हणजे खरं काय आहे आणि खोटं काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जे खरं आहे त्यालाच आपण खरं मानलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी कबीराने सांगितल्या. आपण काय करतो की एक दोन कबीरांची उदाहरण देतो आणि त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. संत, आता तुम्ही म्हणणार की वेळ काय झाला, तर सर फारच बोलले, बरोबर, दोष देण्याचं काम आपण करत असतो, परंतु काय बोलायचंय ते तुम्ही समजलेलं आहात, शहाणे आहात, बरोबर. शहाणे करून सोडावे सकळ जन, जे जे आपणास ठावे ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, संत म्हणतात. तर कबीरांचा एक दोहा आहे, त्या संदर्भामध्येच आपण काय करतो, प्रत्येक आरोप हे दुसऱ्यावरती करतो, दुसऱ्यांनावरतीच दोष देण्याचं काम करतो. अरे माझं काय झालं तर ह्याच्यामुळं झालं, मैत्रिणीमुळं झालं, त्याच्यामुळं झालं, या सर्व गोष्टी असतात. कबीरदास म्हणतात, बुरा जो देखन मैं चला मिला न बुरा कोय, जो दिल झाका अपना मुझसे बुरा न कोय. मी वाईट शोधण्यामध्ये वन भटकलो, परंतु मला कोणीही वाईट मिळालेलं नाही, सापडलेलं नाही. परंतु ज्या वेळेला मी माझ्या स्वतःकडे पाहिलं तर त्यावेळेला मला समजलं की माझ्यापेक्षा वाईट या भूतलावरती कोणीच नाही. कारण आपल्या माणसाची एक प्रवृत्ती आहे दुसऱ्यांमध्येच दोष शोधणं. गालिब तेच म्हणतात, मिर्झा गालिबने सुद्धा ते सांगितलेलं आहे, उम्रभर गालिब यही करता रहा, धूल चेहरे पर थी लेकिन आईना साफ करता रहा. आपण असंच करतो, आपल्याकडे जे आहे आत्मचिंतन करत नाही. संत साहित्याने, संतांच्या चळवळीमध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की आत्मचिंतन करायला पाहिजे माणसाने. आत्मचिंतनासारखं कोणतंही काय म्हणायचं विरेचन नाही, समजतंय का? त्यामुळं शेवटचे संत म्हणून आपण गाडगे बाबा ज्यांची जयंती आहे, त्यांनी सुद्धा धर्माबद्दल जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे, मी काही सांगणार नाही, सर्व गोष्टी जे धर्माबद्दल सांगितलेलं आहे तेच तत्वज्ञान, तेच विचार भारतीय संविधानामध्ये आहे. ज्याचा त्याचा धर्म त्याचा त्यांनी पाळावा, धर्माचं प्रदर्शन करणं अवडंबर करण्याची गरज नाही, असं संत गाडगेबाबांनी सांगितलं. आज त्यांची जयंती आहे. म्हणजे संतांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्या, समाज परिवर्तनासाठी बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्या गोष्टीमुळं आज आपण इथं आहोत. म्हणून आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. परंतु संतांची सुद्धा चळवळ आज वेगवेगळ्या संघटनेबरोबर, वेगवेगळ्या विचारधारेबरोबर सुद्धा संत जोडले गेलेले आहेत. विशिष्ट धर्मांचा संत तर त्याचे विशिष्ट अनुयायी, त्या संताचं, त्याच्या विचारांचं, त्याच्या लिखाणाचं आपण मूल्यांकन करू शकत नाही. कारण का? तो संत, तो महाराज आज जातीमध्ये विभागलेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक, मी नावं घेत नाही, अनेक घटना अशा घडतात की एखाद्या बाबावरती बोललं की त्या धर्मातील लोक, त्या जातीतील लोक उभं राहतात की आमच्या बाबावरती बोलायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? मग ही संतांची चळवळ सुद्धा आज कुठे चाललेली आहे? एक वाट बदलत चाललेली आहे. जे प्रवाहाच्या विरोधात होती ते आता प्रवाहाबरोबर जाण्याचं काम संतांची सुद्धा सामाजिक सुधारणा चळवळ आज चाललेली आहे. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, मी बऱ्याच घेऊन आलोय, परंतु वेळ नाही. मुद्दे सांगतो, परत तुम्हाला कधी वाटलं तर मला कॉलेजमध्ये विचारा की सर या मुद्द्यावरती आम्हाला सांगा. जर वाटलं तर एखाद्याला जिज्ञासा, एखाद्याने जरी विचारलं तरी माझ्यासाठी खूप आहे. तर महापुरुषांनी केलेल्या ज्या सुधारणावादी चळवळ आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी स्त्रियांची पलटण तयार केली त्या काळामध्ये, त्यानंतर राजश्री शाहू महाराज असतील, त्यांनी सुद्धा सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं. त्यानंतर आपण बघतोय की त्यांनी स्वतः शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह घडवून आणले. धनगर आणि मराठा 25 विवाह घडवून आणण्याचं काम शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं, आंतरजातीय विवाह. त्यानंतर आपण बघतो की ब्रिटिश राजवट व भारतातील सामाजिक सुधारणा चळवळ, ब्रिटिश राजवट आली. त्यानंतर ब्रह्म समाज असेल जो राजाराम मोहन राय यांनी त्याची स्थापना केली. त्यानंतर आर्य समाज असेल, त्यानंतर रामकृष्ण मिशन असेल आणि त्यानंतर सत्यशोधक समाज आहे. या
ज्या सामाजिक सुधारणा चळवळी आहेत यांच्या कामामुळेच आपण इथं आहोत. खास करून सत्यशोधक समाज ज्याची जी चळवळ आहे ती शिक्षणासाठी किंवा स्त्रियांना मूळ शिक्षणात आणण्यासाठी जी चळवळ झाली ती फार महत्त्वाची आहे. आणि शिक्षणाचं महत्त्व महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला जाणलं होतं. म्हणतात महात्मा फुले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर ही चळवळ आहे, हे परिवर्तनाचं काम आहे जे महात्मा फुलेंनी केलं. त्यानंतर आपण बघतोय की महात्मा गांधी असतील, गांधीजी फक्त स्वातंत्र्य चळवळीमध्ये लढणारे, स्वातंत्र्यासाठी लढण्याचं काम केलं नाही, त्यांनी हरिजन सभेची सुद्धा स्थापना केली. आणि महात्मा गांधींनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. आपले सेक्रेटरी प्यारेलाल यांना सांगितलं, आजपासून जर आंतरजातीय विवाहाचं कोणतं आमंत्रण असेल तरच मी त्या विवाहाला जाईल, नाहीतर मी कोणाच्या लग्नाला जाणार नाही. भगतसिंग असेल, भगतसिंगांना आपण बघतो की 20-21 वर्षाचं पोरगं, आपल्याकडे ती इमेज आहे, बंदुकीची गोळी, बंदूक घेऊन भगतसिंग, परंतु त्यांनी अच्युत समस्या नावाचा लेख लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अस्पृश्य समाजावरती आपल्या देशामध्ये अन्याय केला जातो. तर बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु त्या धावता आढावा घेतोय. डायरेक्ट आपण येऊयात स्त्रीवादी आणि विद्यार्थी, ते पण 2-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगेन. आंबेडकरांच्याबद्दल तर भरपूर काय आहे, 2 दिवस बोललं तरी आपल्याला वेळ पुरणार नाही. त्याचबरोबर शेतकरी चळवळ आहे, शेतकरी चळवळीबद्दल पण भरपूर काही बोलण्यासारखं आहे. आणि शेतकरी म्हणजे की कुटुंबात जन्माला आलो असल्यामुळं बरेच काही गोष्टी माहीत आहेत, तरी आपण त्याला स्किप करूया. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सुद्धा एक चळवळ आहे, हलाला असेल, ट्रिपल तलाक असेल, याच्या विरोधात काम करण्याचं काम हमी दलवाई सारख्या एका क्रांतिकारकांनी केलं. त्यांच्या धर्मातल्या लोकांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून हा RSSचा हस्तक आहे म्हणून हमी दलवाईंना हाकलून काढलं होतं. म्हणजे धोके पत्करण्याची गरज कशामध्ये आहे, चळवळीमध्ये आहे. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती आंदोलन असेल, स्त्रीवादी चळवळ, ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष समानता निबंध असेल, त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत. स्त्रीवाद सुद्धा खूप मोठा विषय आहे, त्यावरती बोलेल परत कधीतरी. त्यानंतर विद्यार्थी चळवळ, विद्यार्थी चळवळीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात पुसटशी कल्पना दिलेली आहे. 2014 नंतर सरकार बदलतं, काँग्रेस सरकार जातं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं. त्यावेळेला देशामध्ये विरोधी पक्ष जवळपास नामशेष अवस्थेमध्ये असतात आणि अशा अवस्थेमध्ये लोकांचे, जनतेचं प्रश्न घेण्याचं काम, उठवण्याचं काम कुणी केलं तर विद्यार्थी चळवळीने केलं. आणि त्यावेळेला विद्यार्थी चळवळी मोडून काढण्याचं काम सरकार करत होतं. आणि त्याच वेळेला आमच्या विद्यार्थी संघटनेमधून, विद्यार्थ्यांमधून एकच नारा होता की हमने जिनको चुना है वे कहने लगे है सवाल पूछना मना है. म्हणजे प्रश्न विचारलेलं कोणत्याही सत्तेला, व्यवस्थेला आवडत नसतं. म्हणून विद्यार्थी चळवळ ही सगळ्या परिवर्तनामध्ये फार महत्त्वाची चळवळ आहे. जाता जाता एवढंच म्हणेल की आता इंगळे सरांनी कानमंत्र दिलेला आहे आणि मोठ्यांचा कानमंत्र ऐकणं गरजेचं आहे, फायद्याचा असतो. आणि तुमच्यासाठी कधीही 24 तास कधीही मी उपलब्ध असतो महाविद्यालयामध्ये. कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्हाला मी सांगेल. आणि एकच वाक्य सांगतो की या चळवळी कशासाठी पाहिजे. राम मनोहर लोहिया म्हणतात, अगर सड़कें खामोश हो जाए तो संसद आवारा हो जाएगी. जर रस्त्यावरती जर आवाज उठवला गेला नाही तर संसद काय होईल, आवारा होईल. अशा पद्धतीची गोष्ट राम मनोहर लोहिया यांनी सांगितलेली आहे. म्हणून चळवळी या आवश्यक आहे. परिवर्तन करण्यासाठी आपण अनासक्त, स्वार्थीपणा आपल्यामध्ये नसायला हवा. धर्मवीर भारतींचं एक कोटेशन सांगून थांबतो. धर्मवीर भारती म्हणतात, जब कोई अनासक्त होकर चुनौती देता है इतिहास को तब नक्षत्रों की दिशाएं बदल जाती है. नियति नहीं होती है पूर्व निर्धारित, मानव उसे हर क्षण बनाता मिटाता है. कारण कोणतेही परिवर्तन हे ठरवून होत नाही किंवा त्या पाठीमागे विचारधारा ही महत्त्वाची असते. सर्वांनी शांतपणे ऐकलं
आणि वेळ भरपूर झालेला आहे आणि त्यामुळं मी इथंच माझ्या वाणीला विराम देतो आणि थांबतो. सर्वांचा आभार. सहन केल्याबद्दल सर्वांचं आभार. असं म्हटलं जातं की श्रोता हा देवत्व असतो, बरोबर. देवासारखं तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुमचा आभार. खूप खूप धन्यवाद. संयोजकांचं सुद्धा आभार, कारण त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मी मुद्दाम होऊन